श्री स्वामी समर्थ. आज परमपूज्य अण्णा मस्के, गुरुवर्य अण्णा मस्के यांचा 6वा स्मृती दिन आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमच्या मंदिराची आतापर्यंतची ही प्रगती आहे. त्यांनी वेळोवेळी जे आम्हाला सर्व काही धार्मिक आध्यात्मिक माहिती दिली, त्यामुळे जेवढी आम्ही प्रगती बघू शकलो, तर अधिक माहिती आपल्याला दादा महाराज देतील. श्री स्वामी समर्थ. आपल्या म्हणजे गुरु हा जो शब्द आहे ना, त्याला कुठेही मर्यादा नाही. त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल तर वेळेचं कुठं मर्यादा नाही, लिखाण करायचं असेल तर शब्दाची मर्यादा नाही, असा हा विषय आहे. आणि माझ्या दृष्टीने आजचा दिवस मंदिर इतिहास जो लिहिलेला आहे, त्या मंदिर इतिहासात मी म्हणत आहे की आजचा दिवस एक काळा दिवस असेल. 1 एप्रिल आहे, कारण आजच्या दिवसाला ती धक्कादायक बातमी समजली होती. दुपारी 4:30 ते 5 वाजता फोन आला, अण्णा गेले ना. म्हणजे विश्वास बसणारच नाही अशी ही बातमी. काहीही नसताना, कारण त्याच्या अगोदर 1 एप्रिलच्या अगोदर 8 दिवस, कारण 21-22 एप्रिलला वगैरे मार्चला 21-22 मार्चला माझा त्यांच्याबरोबर फोन झाला होता. आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या ते काही त्याला त्या जास्त कुठे दौरे करत नव्हते. 6-7 महिने अंबरनाथमध्येच होते ते. काही वेळेला त्यांना थोडासा दम पण लागायचा, बोलताना चालताना दम लागायचा. तर असे अण्णा कधी बघितले होते? कारण अण्णा एक तडफदार प्रसन्न व्यक्तिमत्व असं त्यांचा तो चेहरा, आणि कायम असं ऊर्जा देतील असे होते. तर ते थोडस असं दमल्यासारखे काय असं ते थोडे वाटायचे मधल्या काही काळामध्ये. पण 21-22 मार्चला 2018 सालातली ही गोष्ट आहे. जेव्हा मी फोनवर त्यांच्याशी बोललो, तर मला त्यांचा आवाज पहिल्या अण्णासारखाच वाटला. इतका खणखणीत आवाज, इतके स्पष्ट उच्चार सगळे परत. त्या काळाला थोडस फोनवरती बोलणं अस्पष्ट होत होतं नंतर, पण त्या दिवशी मात्र, आणि ते इतके आनंदात होते की मला समोर ते उभे आहेत असं दिसत होतं. ते इतके आनंदात बोलत होते की मी आता त्यांचा जो चालण्याचा त्रास होता, की त्यांना काठी लागत होती, त्या बोलताना एकदम आता दम लाग, आता काही होत नाही म्हणले, मी एकदम ठणठणीत बरा आहे. आणि आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत. आणि अक्कलकोटला गेल्यानंतर जाताना किंवा येताना पुण्यामध्ये आम्ही तुमच्याकडे थांबू. आणि हा इतक्या दिवसानंतर, म्हणजे जवळ 7-8 महिन्यानंतर माझा पहिलाच दौरा असेल म्हणले बाहेरचा. हा दौरा झाला असता अण्णांचे परत चरणस्पर्श आपल्या घराला लागले असते, मंदिराला लागले असते. पण म्हणतात ना की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, तसं झालं ते. 8 दिवसानंतर हे असं होईल असं त्या दिवशी मला वाटलं पण नव्हतं की 1 एप्रिल आपल्याला हा निरोप येईल किंवा असा फोन येईल. त्या अण्णा नसतील हे म्हणजे डोक्यामध्ये काहीच नाही, कधी कल्पनाच नाही केलेली असं की अण्णा नसतील. अण्णा नसल्यानंतर जग काय असेल हे सुद्धा कधी मनात कल्पना नाही केली. कारण अण्णा म्हणजे एक भक्कम आधार होता, भक्कम पाठिंबा होता. स्वामींना तर आपण कोणी बघितलं नाही, पण अण्णा तिथे बसले, प्रत्यक्ष महाराज बसले असं समजून तिथे आम्ही जायचो. आम्ही माझ्याबरोबर PR असायचे, कधी भोसले असायचे, कधी देशपांडे, कधी आम्ही सगळे मिळून जायचो ते. आणि मग तिथे गेल्यानंतर ते 2 ते 3 तास 4 तास इतके चैतन्यमय वातावरणात जायचं. अनेक भक्त त्यांच्याकडे विचारायला यायचे, प्रश्नोत्तर द्यावं व्हायचे. ते करून अण्णा परत माझ्यावर आमच्याशी बोलायचे. हा तो प्रवास अण्णांचा जवळजवळ 30 ते 35 वर्षाचा आध्यात्मिक प्रवास त्यांनीच कथन केलेला. त्यांच्या आत्मचरित्र पुस्तकामधून आपण वाचलं. तर लक्षात येते की लहानपणापासूनच अध्यात्माची त्यांना आवड होती. 10-12 वर्षापासून ते जप वगैरे करायला लागले. सुरुवातीला गणपतीची साधना, मग दत्त महाराजांची उपासना, आणि मग स्वामींच्या मार्गाकडे त्यांचं वळण. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पुस्तकामध्ये टप्प्याटप्प्याने दिलेल्या आहेत.
आणि स्वामी मार्गात आल्यानंतर स्वामीमय होऊन जाणं म्हणजे काय असतं की हे अण्णांच्याकडे बघितलं तर कळतं की ही व्यक्ती स्वामींच्या बद्दल गाणी लिहू शकते, ही व्यक्ती त्या गाण्यांना चाली लावून ते गाणी म्हणू शकतात, ही व्यक्ती स्वामींच्या बद्दल लिखाण करू शकते, त्याचं पुस्तक प्रकाशित होतं, ही व्यक्ती मुंबई महानगरपालिकेत नोकरी करते, सकाळी लोकलनी जायचं आणि रात्री 8-8 वाजता घरी यायचं लोकलनी परत. तीच व्यक्ती शनिवार सुट्टी असताना रोह्यापासून पुढे महाडपर्यंत स्वामींचे 30 मठ स्थापन करायचे, त्याच्याकरता वेळ द्यायचा. पुण्यामध्ये आपण राहून आपल्याला कंटाळा येतो, आपण आपल्याला सांगितलं कोथरूडला जा, 8 दिवस आपण जात नाही, 9व्या दिवशी आपण कंटाळा करू. पण अंबरनाथ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे जिथे मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे तिथे, आणि तिथली सुद्धा पोस्ट कुठली, मुद्दा कुठला, तर लायसन्स देणे, बार लायसन्स देणे, ह्याच्यामध्ये प्रलोभन भरपूर, पैसे भरपूर, पण कुठे 1 रुपयाचं सुद्धा कधी मागणी कोणाकडे नाही, काही नाही. अशा नोकरीमध्ये व्यवस्थित सगळा कार्यकाळ सांभाळून तिथनं निवृत्त होणे, मठाचा कारभार बघायचा अंबरनाथ मध्ये, आणि त्याच्यानंतर हे जे परत 30 मठ स्थापन केले त्याच्यावर कार्यभार बघायचा. आणि मग हे करत 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 उद्दिष्ट काय होतं की स्वामींनी कसं केलं की लाखो भक्तांचा उद्धार केला. तो स्वामी नाम हे गावोगावी पोचलं पाहिजे. मी त्यांना नेहमी म्हणतो की अण्णा इथे पुण्यामध्ये तुम्ही कमी येतं बरं का, म्हणलं तुमचं कोकणातल्या लोकांना, तिकडच्या लोकांच्या बद्दल जरा प्रेम जास्त, असे मी तक्रार करायचो, एक आपली लाडीत तक्रार म्हणतो आपण. ते म्हणायचं पुण्यामध्ये तसे महाराज, ज्योतिषी, भविष्यवाले हे तसे भरपूर आहेत, तिकडच्या त्या लोकांना कोणी नाहीये, तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन करणार कोणी नाहीये. मग तिथे जायचे कसे, तर ते कधी कधी पनवेल पासून मिळेल त्या ट्रक, टेम्पो, रिक्षा जे मिळेल त्याने पुढं करत करत असे ते जायचं. ते तिकडनं म्हणजे मुंबई लोकांनी यायचं पनवेल पर्यंत, पनवेलला उतरायचं, पनवेलला उतरल्यानंतर बाहेर आपण हायवेला आलो, तेव्हा तिथं त्या खाट्यापाशी जे मिळेल, ट्रक मिळतात, ट्रक, टेम्पो असा प्रवास करायचा शनिवारचा, रात्रीपर्यंत त्या गावामध्ये पोहोचायचं. तिथनं त्यांच्याबरोबर आबासाहेब मोरजकर होते, किंवा दत्तासाहेब शेळके होते, किंवा आत्ताराम चव्हाण, भरत चव्हाण, अशा सगळ्या त्या जुनी लोक जी काय होती त्या लोकांनी बरोबर मार्गदर्शन त्याचं, किंवा बबनराव सपकाळ म्हणून होते, असे तिथे मोठमोठे मठ या लोकांनी अण्णांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी स्थापन केले. आणि आज जवळ 25 ते 30 मठ तिथे कार्यरत आहेत त्या कोकण भागामध्ये. मग हे एवढं कसं करता की स्वामी नामाचा प्रचार, आपले 30-35 वर्ष आयुष्याची त्याच्यामध्ये संपूर्ण खर्च करणं, कुठलाही त्याच्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा फायदा नाही, स्वखर्चाने जाणं, आपल्याकडे आले कधीतरी स्वखर्चाने ते यायचे, स्वखर्चाने जायचे, कुठला त्यांना भेट वस्तू नको, कुठला सत्कार नको, इतकं साधं आयुष्य. हल्ली काळात आपण बघतो बऱ्याच ठिकाणी जे आश्रम किंवा मठ असतात तर आर्थिक व्यवहार इतके त्याच्यामध्ये, आता हल्ली पेपरला आपण वाचतो की कितीतरी घोटाळे त्याच्यामध्ये उघड होत आहेत, तसं कधीच झालं नाही. जी स्वामींची जी शक्ती होती ती पूर्णतः अंगी त्यांच्या मांडलेली. अण्णांच्या आरतीमध्ये आपण तो उल्लेख केला की स्वामी भक्ती, स्वामी शक्ती. पहिल्यांदा स्वामी भक्ती केली, मग स्वामी शक्ती त्यांच्या अंगामध्ये आली, आणि मग त्यांनी तो लाखो भक्तांचा उद्धार केला, जसं महाराजांनी केलं तसं. मग त्याच्याकरता आपल्या घरचा, परिवाराचा, कुटुंबाचा विचार हा नेहमी दुय्यम ठेवला त्यांनी. पहिलं प्राधान्य येणाऱ्या लोकांच्याकडे, रात्री दारावर ते लोक यायचे, त्यांच्या पत्नी म्हणजे वहिनी साहेब पण आल्या गेल्यांचं त्यांच्या करण्यामध्ये त्या निमित्ताने पण धन्यता मानली, अशी कधी तक्रार केली नाही. आम्हाला सुद्धा बऱ्याच वेळा रात्री उशीर व्हायचा, 10-11 वाजता तरी आम्ही तिथं निघायचो, पण वहिनींच्याकडे गेला तर त्यांनी खाणं पिणं, चहा पाणी जे असेल ते तेवढं करून मगच ते सोडायचे. आधार तिथे एवढं भरपूर. ह्या सगळ्या गोष्टी असं करतात की हा एक कुठल्याही संकटामध्ये अण्णा आहे ही भावना मनामध्ये होती. माझ्यावर अनेक प्रसंग आले, माझ्या आयुष्यामध्ये आले. आपल्या मंदिराच्या आत्ताची जी आपली जी सभासद संख्या आहे त्यामध्ये अण्णांशी संपर्क आलेले नागरे साहेब किंवा कुलकर्णी साहेब आणि थोडे हल्ला वगैरे असे ते लोक, पण आताची आपण सगळे लोक नवीन सगळे आपण म्हणतो ही पिढी, पण ज्यांचा संपर्क आला त्यांनी अण्णांना बघितलं किती शांततेने प्रत्येक समस्येवरती ते उपाय सांगायचे.
माझ्या स्वतःवरती जी काय 2-4 वर्ष संकट आली ती त्याच्यातनं मार्ग निघाला. आणि त्यावेळेला असं होतं की अण्णा आहेत, म्हणजे माझे आई वडील पाठोपाठ त्यांचं दोघांचे दुःख निघून झालं. अण्णा इथे त्या लोण्याला पुण्यामध्ये आले तर होत हा अण्णा आहेत एक आधार. अण्णा गेलो तर असं झालं आता कोण, म्हणजे असं 100 प्रश्न मनात येत राहिला की आता आपल्याला जायचंय अंबरनाथला. ती ओढ संपली ना आता, ती अण्णाच नाही तिथं म्हणलं तर ती ओढ संपली असं झालं. ते ज्या ओढीने आम्ही जात होतो तिथे अण्णा मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायचं, अण्णांच्याकडे जायचं, ती ओढच एकदम सगळं थांबलं. पुढचं सगळं अंधार जो होता, म्हणून त्या आपल्या इतिहासामध्ये जो उल्लेख केला होता की मंदिराचा इतिहास हा इथेच थांबतोय आजच्या दिवसाला. पण परत अण्णांनी थोडस आशादायक चित्र त्याच्यात दाखवलंय. मग त्याच्यामध्ये मी परत नंतर एक पुढची एक ओळ त्याच्यामध्ये घातली की नाही पण हा असं संपणारा हा इतिहास नाही, हा युवा पिढी करता आदर्श ठरेल, युवा पिढीला पण लिहायला मिळेल त्याच्यामध्ये. असं मंदिराचं कार्य अण्णा सुरू ठेवतील अशी मी आशा व्यक्त करतो. असं म्हणून मी तो मंदिराचा इतिहास भाग 2 हा लिहायला सुरुवात केली होती. जो पहिल्या भागात मी थांबलो की अण्णांच्या नंतर काय सगळं पूर्ण विराम करतो, नाही की अण्णा आहेत, अण्णा सूक्ष्म रूपात आहे. आपल्या ह्या कार्यामध्ये अण्णांचा आशीर्वाद आहे, आपल्या मठामध्ये अण्णांचं अस्तित्व आहे. आणि एखादं जर का संकट आपण सांगितलं, एखादा मार्ग आपण विचारला तर ते मार्गदर्शन करतात. हा विश्वास त्याच्यामध्ये यायला लागला. आणि मग त्यांच्याच कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने गुरु सेवेपासून गुरुपदापर्यंतची माझी वाटचाल झाली. आणि ह्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्या सहकारी, आपले सेवेकरी, आपले सगळे आपण स्वामी बघतोय, जो म्हणून एक स्वामी परिवार जो इथं आपण तयार केला इथं पुण्यामध्ये आपल्या, तो परिवाराचा सगळ्यांचा त्या शुभेच्छा, ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, हे सगळ्याच्या पुण्याईमुळे म्हणा किंवा या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे की आज आपण, मी आता म्हणलं की गुरु सेवेपासून गुरु पदापर्यंत माझी वाटचाल झालेली होती. आणि आजच्या दिवशी मला असं वाटतं की आपण अण्णांना हार फुलं आपण अर्पण करतोच, पण अण्णांचं जे कार्य होतं ना की तुम्ही एकटी जरी सेवा करू नका, तुम्ही तुमच्या बरोबर 4 लोकांना घेऊन सेवा करा, असं एक त्यांच्या मनामध्ये त्यांनी ठेवलेलं होतं, असं एक उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं होतं. तसं आपण प्रत्येकाने लक्षात ठेवतो की आपण माझ्या बरोबर मी 4 लोक आणखी कशी या मार्गामध्ये आहे. एकदा जेव्हा सुरुवातीला मी बघितलं होतं, काही कोकणातली काही लोक बस पूर्ण भरून आली होती आणि अण्णा सगळ्यांना सांगत होते की हे बघा, हे सेवेकरी म्हणे, यांच्याबरोबर किती लोक आले वगैरे असं ते सांगत होते. त्या माझ्या मनामध्ये आले की एक दिवस मी पण असं सगळ्यांना घेऊन जाईन, बस भरून मी पण घेऊन जाईन. आणि अण्णाने ती इच्छा ओळखली, स्वामींनी तेव्हा आशीर्वाद दिला. आपण नंतर जेव्हा गेलो त्याला असे भरपूर संख्येने तिथे अंबरनाथला गेलो होतो. तिथे म्हणजे थोडक्यात स्वामी नावाचा प्रचार आपण जास्तीत जास्त केला. तर अण्णांना ते फार आवडतं. वैयक्तिक तुम्ही सेवा नाही, तुम्ही तुमच्याबरोबर 4 लोक घेऊन तुम्ही तिथे करा. स्वामी मार्गात तुम्ही किती लोकांना आणलं. व आपण आजच्या दिवशी असं पण हे करू की आज ही जी आपण आता श्रद्धांजली किंवा आपण जे पुष्पांजली किंवा सुमनांजली जी अर्पण करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण असं ठरवू की अण्णांचं जे कार्य आहे चालू ते पुढं सुरूच ठेवायचं. स्वामी नामाचा प्रचार, स्वामी नामाचा प्रसार आणि आलेल्या भक्तांचा उद्धार. आणि हे अतिशय विनम्रतेने, अतिशय शांततेने, अतिशय प्रसन्न चित्ताने की अण्णा नाहीत किंवा हा जे गेले, जसं मी म्हणलं की तो ओळ मी ती काढून टाकली आणि नवीन ओळ त्याच्यात लिहिली, तसं अण्णा आहेत, अण्णा आपल्या बरोबर आहेत, अण्णांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे आणि अण्णांनी दाखवलेल्या मार्गावरून आपण चालायचं आहे. हा सगळा मनामधला सगळ्याच आपल्या सेवेकडे आपण संकल्प करू आणि ही श्रद्धांजली दिल्याना त्यांना आपण आजच्या दिवशी अर्पण करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य अण्णा महाराज आणि सद्गुरू दादा महाराज यांना मी वंदन करतो. सद्गुरू दादा महाराजांनी ते अण्णांचं कार्य सांगितलं. आतापर्यंत त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या कार्याचा जो आढावा घेतला
त्यामध्ये त्यांनी म्हटलं की अण्णांचं जे कार्य जे होतं ते स्वामी भक्त वाढायचं, स्वामींचा प्रसार करायचा, प्रचार करायचा. तर त्या दृष्टीने ती वाटचाल जी चालू आहे, सद्गुरू दादा महाराज जे करतात, तर त्या पद्धतीने आमच्या मंदिरामध्ये कार्य चाललेलं आहे. आमच्या मंदिराचे संस्थापक सदस्य जे आधी त्यांची मुलाखत झाली असेल ते PR कुलकर्णी साहेब, आणि त्याचबरोबर इथं त्यांच्याच बरोबरीने जे होते 1993 पासून त्या स्वामी सेवेमध्ये जे आलेले आहेत ते प्रदीपजी देशपांडे साहेब इथं माझ्याबरोबर हजर आहे, इथं उपस्थित आहेत. तर त्यांना मी काही 1-2 प्रश्न विचारू इच्छितो. पण ते 93 पासून आहे, म्हणजे साधारणतः आता 30 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 30 वर्षापासून ते या सेवेमध्ये आहे. अण्णांशी प्रत्यक्ष त्यांचा संपर्क झालेला आहे. तर त्यांना मी काही थोडेसे 1-2 प्रश्न विचार. नमस्कार प्रदीपजी. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपण स्वामी सेवेमध्ये असं अचानक आला की काय काय झालं, किंवा त्यामुळे आपण या सेवेकडे वळाला, स्वामी समर्थ त्यामध्ये आला की लहानपणापासून आपल्याकडे? असं स्वामी सेवेमध्ये अचानक असं काय नाही. माझं मुळगाव सोलापूर जिल्ह्यातलंच आहे आणि अक्कलकोटला मी इयत्ता 8वीत असताना माझं आत्तेबाबाचं लग्न झालं होतं तिथं. ही सासूरवाडी अक्कलकोटची होती. तर पहिला तो प्रसंग म्हणजे 8वीत असताना मी अक्कलकोटला गेलो. तेव्हापासून ह्या भक्तीत आहे तसं पाहायला गेलं. पण सक्रिय 1993 नंतर जास्त. हां, कसं लहानपणामध्ये कसं होतं, लहानपणी कसं आपल्याला कसं असतं, एक अट्रॅक्शन असतं, एक आकर्षण असतं की साधारणतः मुलांना कसं वाटतं हनुमान की जय, मारुती, याचं अट्रॅक्शन असतं. आणि मारुतीची काही सेवा करतात, रामभक्ती करतात, आणि रामसेवक जे आहेत ते मारुती आहेत. तर असं हे श्री स्वामी समर्थ हे कोणाचे भक्त आहेत किंवा कसं आहे ते लहानपणी तर आपल्याला काय तेवढं माहित नाही. आता आपल्याला या वेळेस आता असं कळायला लागलं की ह्या वयापर्यंत आपण आल्यानंतर स्वामी कोण होते. तर त्यामुळे अचानक लहानपणी मी स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये गेलो, पण तिथं जो पाहिजे तो भाव आपल्या म्हणजे मनामध्ये होता का कसं काय? असं काही मनामध्ये नाही. एक भक्ती चालू केली 1993. त्याच्या अगोदर होतोच, म्हणजे अक्कलकोटचा संबंध होता. एक मनामध्ये काय ओढ होती असं असं. आणि सुरुवातीला दादानी पण एकदा सांगितलं आपल्या सगळ्या इतिहासामध्ये की आम्ही ह्या भक्तीत यायच्या अगोदर इथं जायचो दत्त मंदिरात. तर तिथून पुढं मठात जायचो. तर दादा म्हणायचे मठात जाणं आपलं काही काम नाहीये. पण आम्ही दादाला घेऊन गेलो होतो तेव्हा पंचवाग आणि आम्ही. आणि मग तिथून मग दादा पण यायला लागले मठामध्ये. तर आपलं काम नाही म्हणले, म्हातारपणी वगैरे जायचं असतं म्हणतात. अगदी मठामध्ये अगदी सद्गुरूंनी एक मध्यंतर असं सांगितलं होतं की मठामध्ये जाणं हे तरुण नेलं का तरुण जे आहेत ते मठामध्ये जातात, म्हणजे त्यांना ते थोडंसं काहीतरी ऑकवर्ड वाटतं की मठामध्ये जातोय, सांगायला सुद्धा कसं तरी वाटतं. म्हणजे आत्ताचा आपण हा विषय जर सोडला, आमच्या मंदिराचा विषय जर सोडला, तर आमच्या मंदिरामध्ये युवा सेवेकरी खूप आहेत, त्यांची संख्या जास्त आहे. पण त्यावेळेस असं होतं की मठामध्ये जातो म्हटल्यानंतर बाबा हा काहीतरी वेगळंच करतो असं वाटायचं. तर ह्या पार्श्वभूमीवर आता 30 वर्षापूर्वी आपण 30 वर्षाचे होतो, बरोबर, आणि आज आपलं वय 60 आहे. तर 30व्या वर्षी माणूस मठामध्ये जातो किंवा त्या ह्याच्यामध्ये जातो, तर त्यावेळेस आपण बोलताना कसं म्हणायचं की बाकीच्यांना की आम्ही मठामध्ये जातो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय भावना असायची? काय नाही, असं काय वाटायचं नाही. कोणी काय बोललं तर त्याकडे मी लक्ष द्यायचो नाही. आपल्याला जी काही भक्ती करायची ती आपण मनापासून करायची, हृदयापासून करायची, जी काय करायची. त्याच्यामध्ये अडखटी असं नाही. मी एक ठाम होतं की आपली भक्ती स्वामींच्यावर आहे, करायची. कुणी काय बोललं तर त्याकडे बघायचं नाही. चांगलं आहे ते घ्यायचं, वाईट आहे ते सोडून द्यायचं. हा, म्हणजे आता बरोबर हा मुद्दा जो आहे की आता हाच मुद्दा सद्गुरूंचा जो मुद्दा आहे तोच मी हाता इथं घेतो की मठामध्ये जातो हा कमीपणा नाही किंवा ह्याच्यामध्ये कुठला न्यूनगंड असायचं काही कारण नाही. काहीच कारण मी ज्याची भक्ती करतो ती मनापासून भक्ती, मनापासून करतो. स्वामींना हेच अपेक्षित आहे की जे काही कराल ते मनापासून करा. म्हणजे तुम्ही भक्ती करा किंवा नावं ठेवा किंवा काय करा, ते मनापासून ठेवा, मनापासून पूर्णत्व करा. कारण त्यांचं प्रत्येक वेळी असं वाक्य आहे, वर्क इज वर्शिप, म्हणजे आपण जे काम करतो तीच आपली भक्ती आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपण एकत्र जे आपण चितळेमध्ये काम करत होता एकत्र, म्हणजे आता जे आपलं तिथं काम सुरू आहे, आपण तिथं नोकरी करताय, आणि तो आपला जो ग्रुप होता सद्गुरू दादा महाराज तिथे होते, आणि ते आणि आपली जे सगळे सहकारी असं एकत्र जे आपण स्वामींचं कार्य करत होता. मग या आरती मंडळामध्ये आला, आरतीची
आरती मंडळाची स्थापना झाली आणि मग आपली सेवा जी सुरू झाली. मग त्यातून आपल्याला एक एक अनुभव येत आले आणि आपण त्याच वेळी आपले परमपूज्य अण्णांच्या संपर्कात आलो. परमपूज्य अण्णांच्या संपर्कात येणारा माणूस म्हणजे मी पुन्हा एक वाक्य इथं सांगतो, परिसस्पर्श. सद्गुरूंना जो लाभलाय तो परिसाचे गुण लाभलेले आहेत. आपल्याला जे आहे परिसस्पर्श झालेला आहे. हा थोडासा फरक आपण सांगायचं म्हणजे तसं तर विस्तृत मी सांगत नाही, पण आपल्याला परिसस्पर्श झाला म्हणजे आम्ही लोखंडाला परिसराचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं, म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं झालं अण्णांच्या सहवासामध्ये आलं. तर आपण अण्णांच्या सहवासामध्ये आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये काय परिवर्तन झालं किंवा आचरणामध्ये काय परिवर्तन झालं का, किंवा असा काय आपला छोटासा अनुभव आहे का? अण्णांचे असे खूप अनुभव आहेत. आम्ही अण्णांकडे सुरुवातीला गेलो, 7-8 जण होतो. आले गाडी करून गेलो, भोसले वगैरे होते, विलास कुलकर्णी होते, दादा असतात बरोबर आमच्या. तर अण्णांच्याकडे गेलो की आम्ही हातपाय तोंड वगैरे धुवून हातपाय धुवून अण्णांचा नमस्कार करायचो अण्णांना. तर त्यावेळेस साधारण दुसरी तिसरी वेळ होती आमची जाण्याची. मी नमस्कार केला अण्णांना आणि आम्ही सगळे बसलो बोलासं समोर त्यांच्या. ते पण खालीच बसायचे आणि आम्ही खालीच बसायचो. अण्णा म्हणजे 2 श्वास चांगले त्यावेळेस. आपलं तेवढं काही कळत नव्हतं ना. विलास कुलकर्णी आणि माझं नाव घेतलं त्यांनी. 2 श्वास चांगले. पण दादांना मी विचारलं, आपण काय त्याच्यामध्ये एवढं काय माहिती नव्हतं ना की श्वास चांगला याचा अर्थ काय ते माहितीच नव्हतं. मग दादांना मी सांगितलं. मग दादांनी अण्णाला विचारलं, म्हणजे नामस्मरण करण्यासाठी जो श्वास लागतो तो चांगला आहे. असं म्हणजे हे मलाही म्हणतात आपण श्वास चांगला म्हटल्यानंतर आता मला काय गोंधळ झाला. हे श्वास चांगला म्हणजे श्वास चांगला ह्याचा अर्थ नामस्मरणासाठी जी व्यक्ती श्वास घेते ती व्यक्ती चांगली आहे. नामस्मरण करताना अण्णांनी पण सांगितलं होतं की दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडेपर्यंत जेवढं तुमचं नामस्मरण होईल ते खूप फलदायी असतं. असं अण्णांनी आम्हाला सांगितलं. अण्णांनी बरेच अनुभव सांगितले आणि प्रत्यक्ष तसं बघायला गेलं तर आमच्या काय अडचणी आहेत ते आम्ही दादांना सांगायचो. आम्ही अण्णांकडे डायरेक्ट दाखवतो. शेवटचे 2 वर्ष अण्णांच्या समोर जायचो. आम्ही घाबरायचो, अरे अण्णा काय आपल्याला बोलतील का, आपलं काय चुकतंय का. तर आम्ही दादांना सांगायचो आमच्या काय अडचण. दादा बरोबर विचारायचे त्यांना. असं फार म्हणजे अण्णांच्या जवळ आम्ही नाही जायचो, लांब बसायचो. दादा असायचे पुढं. काय विचारायचं ते एकदा असंच एक अनुभव सांगतो की अण्णांना आम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारला, देवपूजा कशी करायची. तर अण्णांनी आम्हाला सगळ्यांनी विचारलं. सगळ्यांची चुकीची होती देवपूजा कशी करायची, सगळ्यांची चुकीची होती. बरं, अण्णांनी सांगितलं की देवपूजा करताना पहिल्यांदा गणपतीचं स्मरण करायचं, म्हणजे आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते. बरं, त्याच्यानंतर मग आपली कुलदेवता म्हणजे तिच्याकडे तुम्ही कुठली इच्छा प्रकट केली तर ती पूर्ण जाते. दुसरा कुलदेव, तो देवताला नमस्कार करायचा, आपल्या पिढीचा उद्धार होतो. आणि मग स्वामींचं स्मरण. असं त्यांनी सांगितलं पूजा करताना. बघ, असं म्हणजे ती एक पद्धत आहे की बाबा आपण पूजा करतो तर पूजा व्यवस्थित पूजा कशी आहे, फलदायी पूजा कशी व्हावी, तर त्याची सुरुवात कशी असावी. गणपती स्मरण, कुलदेवतेचं स्मरण आणि कुलदेवता स्मरण आणि मग स्वामींचं स्मरण आणि आपला इच्छित देव. तर अशा पद्धतीने ही पूजा करायला पाहिजे. हे मला ते सगळ्यांनीच लक्षात घेतलं पाहिजे की आपण जेव्हा पूजेला सुरुवात करतो तर ती ह्या पद्धतीने सुरुवात करायची जेणेकरून आपली पूजा अगदी फलदायी ठरते. कसं म्हणजे हा एक खूप चांगला संदेश अण्णांनी आपल्याला दिलेला आहे, मी आपल्या सगळ्यांना दिलाय, आम्हाला माहित नव्हता. पण मी सुद्धा पूजा करतो, माझी पूजा करायची पद्धत वेगळी आहे. आता बाकीचे अन्य जण पूजा करतात, त्यांची पद्धत कुठली असेल काय असेल, तर आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही पूजा करतो, पहिल्यांदा कलश पूजन करतो आणि मग बाकीचं गणपतीचं पूजन करतो. ते आहे ते त्या पद्धतीने करतो आपण आपापल्या पद्धतीने. पण ही जी पद्धत आहे ती रूढ पद्धत म्हणतो त्याला, की ह्या पद्धतीने आपण केलं तर ती फलदायी होऊ शकते. असं प्रत्यक्ष अण्णांशी जेव्हा बोललात तेव्हा आपल्याला काय वाटतं? अण्णांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर काय स्वामींशी बोलल्यासारखंच आहे ना. अण्णा म्हणजे काय साक्षात स्वामीच होते. त्यांच्याशी बोलायचं म्हणजे तुम्हाला सांगितलं आम्ही घाबरायचो. म्हणजे अण्णाच्या समोर जाणं, त्यांच्या चेहऱ्याकडे जर तुम्ही बघितलं तर जास्त वेळ तुम्ही बघू शकायचा नाही, एवढं तेज होतं. म्हणजे सप्तशतीचे पाठ तर त्यांनी अखंड केले होते. म्हणजे दैवी शक्ती म्हणतात ना ती काय असते ती आम्ही अनुभवली. आता आज अण्णांचा 6वा स्मृती दिन आहे, 1 एप्रिल 2018.
त्या दिवशी अण्णा त्यांनी महानिर्वाण झाला आणि आज 1 एप्रिल 2024 6 वर्ष लोटली. हा मोठा काळ होता. या मोठ्या काळामध्ये अण्णांचं जे कार्य होतं ते प्रथम असं वाटलं अण्णांचं हे कार्य कसं पुढे जाणार, हे कार्य आता पुढे जाणार का हे असंच थांबणार. मार्ग दिसत नव्हता किंवा काही कळत नव्हतं. मला तर तेवढा अण्णांचा काय परिचय नव्हता. जेव्हा अण्णा इथं आले त्यांना मी स्वामी मार्गात काय खूप उशीर आला, आम्ही इथं राहायला बसलो. पण अण्णांचं दर्शन झालं इथे ह्या मंदिरामध्ये. सद्गुरू दादा महाराजांनी इथं त्यांचा अमृत महोत्सव हा करायचा होता. त्यांचा वाढदिवस होता 75 आपण म्हणतो. अमृत महोत्सव करायचं ठरवलं. अमृत महोत्सव इथं खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला, संपन्न झाला. तर त्यावेळेस प्रथम मी अण्णांना म्हणजे दादांनी माझी ओळख करून दिली की नवीन आमचे स्वामी भक्त असे तिथं शेजार आता अशी तेवढी छोटीशी ओळख करून दिली. अण्णांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि अण्णांनी माझ्या मस्तकावर जो हात ठेवला तर त्यावेळेसचा जो अनुभव, त्यावेळेसचा अनुभव म्हणण्यापेक्षा त्यावेळेस जे एक वेगळं काहीतरी फिलिंग असं झालं की काहीतरी आपल्याला असं एक शक्ती अशी डोक्यामध्ये येते, अशी मस्तकामध्ये येते, असं काहीतरी असं ऊर्जा येते, असं काहीतरी थोडंसं जाणवलं. आणि तो काही क्षण होता तो हात. मग त्यांनी हात काढला आणि मी हात बसलो. मग त्यांनी मला एक श्रीफळ दिलं. श्रीफळ देऊन माझा त्यांनी सत्कार केला. हे अण्णांची पहिली आणि ही शेवटची भेट अण्णांची. मग त्यानंतर काय भेट झाली नाही. आणि जे काय अण्णांच्या विषयी ऐकलं तर ते फक्त सद्गुरूंच्याकडनं नाही. आजच्या ह्या स्मृतिदिनी अण्णांचं जे कार्य आहे, जे सद्गुरूंच्याकडनं मी ऐकलं आणि अण्णांचं जे कार्य आज जे पुढं म्हणजे थांबलं असं वाटलं होतं त्यावेळेस, थांबेल की काही शंका मला जी होती, तर ती शंकेचं पूर्णपणे निरसन झाले. अण्णांचं जे कार्य आहे ते ह्या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये सद्गुरू दादा महाराज हे पुढे चालू ठेवले आहे. अण्णां जे भक्तांवर कृपा करायचे, त्यांच्या समस्या निवारण करायचे, तर ते सद्गुरू दादा महाराज करतात. अण्णा तिथे अंबरनाथला किंवा जिथं ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी ते प्रबोधन करायचे. ते प्रबोधन करायचे म्हणजे ते प्रवचन करायचे आणि त्यांच्या प्रवचनामध्ये गीत असायचे, ते गाणे म्हणायचे, गायन सेवा असायची काय याच्यामध्ये. या ठिकाणी सद्गुरू दादा महाराज जे करतात तर मला वाटते आता 6 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला या ठिकाणी ह्या आपल्या मंदिरामध्ये सद्गुरू दादा महाराजांचं प्रबोधन इथं जे उद्बोधक आहे सगळ्यांना ज्यांना ऊर्जा देत, तर असे प्रबोधन इथं चालू आहे. इथं स्वामी भक्तांची संख्या वाढवण्याचं काम चालू आहे. इथं तरुण स्वामी भक्त, युवा सेवेकरांची संख्या खूप आहे या मंदिरामध्ये. आणि मला वाटतंय की अण्णांच्या ह्या स्मृतिदिनी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी अण्णांची जी सेवा सद्गुरू करतात त्या सेवेमध्ये आम्ही सहभागी होऊ. अण्णांचं कार्य ज्या पद्धतीने पुढे चालवता येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे चालू. अण्णांनी स्वामींचे मठ स्थापन केले, 30 मठ स्थापन केले. तर ह्या ठिकाणी सुद्धा सद्गुरूंनी आता 3 मठ स्थापन केले. ह्या मंदिराच्या व्यतिरिक्त ह्या मंदिराच्या 3 शाखा आहेत, पंढरपूर, शिवापूर आणि खडकी. ह्या ठिकाणी 3 शाखा आहेत. तिथलेही कार्य अगदी व्यवस्थित चालले आणि त्यांनाही सद्गुरू दादा महाराज मार्गदर्शन करतात. आणि सर्व स्वामी भक्तांवर सद्गुरूंची कृपा आहे. जशी अण्णांची कृपा सगळ्यांवर होती तशी सद्गुरूंची कृपा आहे. अण्णांना आज आमच्या सगळ्यांच्या वतीने सर्व स्वामी परिवारांचे अभिवादन करतो. त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.